नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, आज आपण मॅग्नेशियम सल्फेट या विद्राव्य खताबद्दल माहिती घेणार आहे. मॅग्नेशियम सल्फेट हे काय काम करतं, कोणत्या स्टेजला गेलं पाहिजे, याचा बेनिफिट काय, त्याविषयी मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट हे एक दुय्यम अन्नद्रव्य खत आहे. दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे काय? त्याच्यात आपल्याला दोन प्रकारचे घटक पाहायला भेटतात. तर दोन प्रकारचे घटक कोणते? तर मॅग्नेशियम आपल्याला 9.5% पाहायला भेटतं, तसंच सल्फर 12% पाहायला भेटतं. असे हे दोन घटक पाहायला भेटतात. तर मॅग्नेशियम हे काय काम करतं? तर मॅग्नेशियम हे पिकामध्ये काळोखी वाढवण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने करतं. तसंच पिकामध्ये पिकाची गुणवत्ता आणि उत्पन्नात वाढ होताना आपल्याला दिसून येते. पिकाच्या एन्झाईममध्ये सक्रिय वाढ, तसेच कार्बोहायड्रेट परिवर्तनामध्ये प्रमुख भूमिका बजावतं हे मॅग्नेशियमचं. तसंच पिकामधलं आपल्याला फॉस्फरसचं शोषण सुधारते. तसंच आपण काय काळजी घ्याल मॅग्नेशियम सल्फेट द्यायच्या वेळेस? तर जास्त टेम्परेचरच्या वातावरणात आपण मॅग्नेशियम देऊ शकत नाही. तसंच पावसापूर्वी मॅग्नेशियम दिल्यास तर मॅग्नेशियमचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे आपण यावेळी शक्यतो मॅग्नेशियम वापरू नये. तर मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला कोणत्या प्रकारच्या जमिनीत दिसून येते? तर मुरमाट जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल, अशा ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता दिसून येते. त्या ठिकाणी आपण मॅग्नेशियम अवश्य वापरलं गेलं पाहिजे. तसंच पिकामध्ये आपल्याला नवीन जे पानांचे जे फुटवे होता, त्यावेळी देखील आपण मॅग्नेशियम वापरलं गेलं पाहिजे. तसंच जे आपलं पानांची जी शिर असतात ते हिरव्या असतात आणि पानांच्या मधमधला भाग जो पिवळा असतो, त्यावेळी देखील कमतरता भासताना आपल्याला दिसून येते. अशा वेळी आपण वापरले गेलं पाहिजे. तसंच याचा प्रमाणाविषयी बोलायला गेलं तर स्प्रेइंगसाठी 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो असं याचं प्रमाण आहे. तसंच ड्रीपनं द्यायचं ठरलं तर एकरी 4 ते 5 किलो असं याचं प्रमाण आहे. तसंच याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके असतील, फळ पिके असतील, वेलवर्गीय पिके असतील इत्यादी पिकांवर आपण याचा वापर करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.